जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ गिरवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजन। यशोदानंदन व्रज जन रंजन। यमुना तीरा वनचरी। यमुना तीरा वनचरी। जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय राधा माधव जय कुंज बिहारी। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। जय राधा श्याम सुंदर राधा। जय कृष्ण बलराम कृष्ण बलराम। जय कृष्ण बलराम। जय गौरानिताय गौरानिताय। जय गौरानिता। जय जय शिला प्रभुपाद। हरिनाम संकीर्तन की जय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं गुरुः श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांच। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमः ओम विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनैति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण प्रभु जी। थँक्यू सो मच माताजी. हरे कृष्ण. तर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आता 5वा अध्याय चालू आहे आपला. आपण मागच्या वेळेला कोणत्या वर्सेस केलेले आणि काय डिस्कस झालेलं कोणाला आठवतंय? हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी.
प्रभूजी, आपण मागच्या वेळी 10, 11 आणि 12 केलेले. त्याआधी आपण बघितलं की देव सांगतात की सोल आणि बॉडीली लेवलचे फंक्शन असतात ते डिफरंट असतात, म्हणून कर्तृत्वाची भावना आपल्याकडे न घेता ते देवाला अर्पण करायचे आणि असंच करून कर्म करत जायचं. कारण कर्म केल्याने बंधनात अडकत नाही, ते कर्म करण्यामागे जे इंटेन्शन असतात त्याच्याने ठरवलं जातं की आपल्याला ते बंधन मिळणार आहे की नाही. सो 10व्या श्लोकमध्ये देव सांगतात की ब्रह्मणीला कर्म अर्पण करायचं, दॅट इज टुवर्ड्स लॉर्ड. आणि त्या म्हणजे फॉर दिस वी नीड टू अंडरस्टँड वाईल टेकिंग एनी डिसिशन दॅट वॉट एव्हर वी डू इज गोइंग टू गिव्ह अस लॉंग टर्म बेनिफिट ऑर नॉट. जर ते लॉंग टर्म बेनिफिट म्हणजे इफ इट इज गोइंग टू टेक अस टू कृष्णा, देन वी आर सपोज टू डू इट. म्हणजे ते देवाशी रिलेटेड आहे की नाही असं बघून आपल्याला ते डिसिशन घ्यायला पाहिजे. त्यासाठी हे समजणे जरुरी आहे की पाप म्हणजे ती गोष्ट जी आपल्याला कृष्णापासून लांब घेऊन जाते. हे आपण 10व्या याच्यामध्ये बघतो. आणि अशा जाणीवने आणि अशा अंडरस्टँडिंगने केलेले कर्म आपण ब्रह्मणीला म्हणजे कृष्णाला अर्पण करायचं. आणि मग प्रश्न हा येतो की हे जे कर्म आहे ते करायचे कशाला. तर आत्मशुद्धीसाठी करायचे. सो बेसिकली बॉडी, माइंड, इंटेलिजन्स आणि सेन्सेस जे असतात ते षडरिपूने ग्रासलेले असतात, आणि दिस षडरिपू ओनली रेग्युलेट अवर ऍक्शन्स. सो त्यांना हळूहळू कर्मयोगाने क्लिअर करत जायचं. सो असं जे ऑलरेडी करत आहे, जे 80-90% ज्यांचं करून झालंय, जसं तुम्ही जगभराचं एक्झाम्पल दिलेलं, त्यांना त्यांचे जे बंधन असतं त्यांना मिळत नाही. म्हणजे तिथे एक्झाम्पल दिलेलं लोटसच्या लीफ प्रमाणे, जसं पाणी त्याला टच होत नाही त्याप्रमाणे त्यांची बंधनं त्यांना मिळत नाही. आणि जे ॲस्पायरिंग निष्काम कर्मयोगी असतात, ते लोक आपल्या आत्मशुद्धीसाठी कर्म करत असतात. आणि जे एकदम टोकाला पोचले असतात, म्हणजे असं सगळं करून निष्काम कर्मयोगी जे एकदम एंडला पोचले असतात, त्यांना अढळ शांतता मिळते. आणि जे असं समजून पण करत नाहीत आणि म्हणजे आपल्या सेल्फिश डिझायरसाठी करत राहतात, कर्म देवाला अर्पण करत नाही, त्यांना बंधनं मिळतात आणि मग ते जन्म मृत्यूच्या सायकल मधून बाहेर येत नाहीत. खूप हरे छान. कृष्ण. खूपच छान. खूपच छान. हो, ते उदाहरण फक्त तुम्ही एक 3 उदाहरणं दिलेले. एक लाकडाचं उदाहरण दिलेलं, एक दगडाचं उदाहरण दिलेलं, आणि एक जसं माताजीने सांगितलं कमळाचं उदाहरण दिलेलं. तर लाकूड जे असतं ते पूर्ण पाणी खेचून घेतं. बरोबर. दगड जे असतं काही वेळासाठी निदान ओला पाणी तरी त्याच्यावर पडतो. हा. सुकून जातं. आणि सगळ्यात बेस्ट जे आहे कमळाचं दिलेलं तुम्ही, त्याच्यावर पाणी पडताच ते पडून जातं. त्याचप्रमाणे आपण अ, कर्म ज्याप्रमाणे करतो, तर त्याच्या फळाचा न विचार करता आपण म्हणजे कृष्णासाठी ते समर्पित करायचे. ते असे लेवल्स असतात. तर त्याचं तुम्ही उदाहरण दिलेलं हे आठवत नाही. बाकीचं माताजीने कव्हर केलं हे बरोबर. उदाहरण मला आठवतं. थँक्यू. थँक्यू. अभिनीत प्रभू, तुम्हाला काय बोलायचं होतं? हा. आपण फक्त अजून एकच फक्त ते ब्रह्मणी म्हणजे आपण जे पुरुषोत्तम श्री भगवंत आणि म्हणजे कृष्ण भावना भावित म्हणजे आपण जे तेवढं एक आपण एक अजून एक केलेलं बरोबर. ते ब्रह्मणीचा तेवढंच अर्थ फक्त. काय ते आपण बघितलेलं. बरोबर. कारण आता ह्या स्टेजला कृष्ण अजून स्वतःला तो ब्रह्मणचा स्त्रोत आहे, त्याचा सोर्स आहे, ते तो सांगत नाहीये. तो फक्त ब्रह्मणला करतो. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण एक 2-3 गोष्टी बघू शकतो, लेवल्स बघू शकतो. एखाद्याला माणसाला समजा तो जर पाप करत असेल तर त्याला जर आपण प्रीच केलं तर आपण काय बोलू की बाबा पाप करू नये, चांगलं नाही. ते आपल्याला पापाची भोग लागतात. म्हणजे काय आपण केलंय, त्याला पापापासून वंचित केलेलं आहे, विच इज गुड. बट त्याच्यापेक्षाही चांगलं म्हणजे त्याला पुण्य करायला लावणं. हा, म्हणजे त्याला सांगितलं की रे, पाप करण्याची बुद्धी जी आहे तुझी, ती पुण्य केल्याने नष्ट होईल हळूहळू. म्हणजे पुण्य करणं जास्ती चांगलं, आणि ते पुण्य त्याला कोणाला तरी त्याचं भलं पण होतंय. शारीरिक दृष्ट्या काही ना त्याला भलं होतंय कोणाचं तरी. त्यामुळे पुण्य करणं पापापेक्षा चांगलं. पण मग पुण्य करण्याने सुद्धा आपल्याला रिझल्ट मिळतात. ते रिझल्ट भोगण्याकरता, उपभोगण्याकरता शरीर लागतं. मग ते शरीर आलं म्हणजे परत ती शरीर जन्म मृत्यूचे सायकल लागणार. आणि मग त्याच्यामध्ये परत चान्सेस होऊ शकतात की आपण परत थोडं काहीतरी पाप करू, परत पुण्य करू. म्हणून पुण्य पण चांगलं नाही. मग पुण्य नाही करायचं तर मग तुम्हाला कर्म तर करावं लागणारच आहे. मग त्याचे रिझल्ट न मिळण्याकरता तुम्हाला ऍक्शन करावं लागेल. त्याला कर्मयोग म्हणतात. म्हणजे ऍक्शन तर करावीच लागेल. आणि तुमची मेंटॅलिटी जर पुण्यासारखी असेल तर रिझल्ट मिळतील. रिझल्ट नको असतील तर तुम्हाला
तशी मेंटॅलिटी ठेवावी लागणार. आता अजून एक स्टेप जर पुढे जाऊन आपण बघितलं तर रिझल्ट न मिळणं इज गुड, बट रिझल्ट कोणाला तरी ऑफर करणं इज इवन बेटर. हो की नाही? आता आपण समजा आपण कुठेतरी मंदिरामध्ये वगैरे दान करतो, तर एक व्यक्ती बोलेल की मला पैशाची कडे अट्रॅक्शन नाहीये, हा, म्हणून तो पैसे घेईल आणि तो समजा डस्टबिन मध्ये टाकेल. पण त्याच्यापेक्षा चांगला उपयोग काय आहे जर त्यांनी पैसे कुठे मंदिराच्या उभारणी करता वगैरे दिले तर. इकडे पण कृष्ण काय बोलतोय, तुम्ही रिझल्ट घेऊ नका, पण तुम्हाला कर्म तर करावंच लागणार आहे. मग म्हणजे काय, तर रिझल्ट येणारच येणार. मग रिझल्ट येणार म्हणजे तुम्हाला इधर तुम्ही स्वतः घेणार किंवा कोणाला तरी देणार. मग तो काय बोलतोय की कोणाला तरी तुम्ही ते ऑफर करा. आता रिझल्ट ऑफर करण्याच्या स्टेजला आपण आलोय. मग आता कोणाला ऑफर करायचं हा प्रश्न येतो. त्यामुळे बिकॉज ही हॅज नॉट एक्सपोज्ड हिमसेल्फ फुल्ली येट, तो बोलते तुम्ही ब्रह्मणला ऑफर करा. कारण आत्ता ह्या स्टेजला अंडरस्टँडिंग काय आहे की देर इज अ सुप्रीम पॉवर. हु इज इट वी डोंट नो कम्प्लिटली. मग त्या सुप्रीम पॉवरला ब्रह्मणला ऑफर करण्याचं हे केलंय. ओव्हर अ पिरियड ऑफ फ्यू चॅप्टर्स तो सांगेल की ब्रह्मण कोण आहे आणि तो त्या ब्रह्माचा कोण लागतो. ब्रह्मा म्हणजे तो माणूस ब्रह्मा नाही, ब्रह्मण जे आहे ते ब्रह्म, आध्यात्मिक जगत, तो कोण आहे त्याचा ते तो सांगेल. म्हणून आपल्याला कळून येईल की कृष्णाला परब्रह्म म्हटलं जातं, मिनिंग ही इज सुपिरियर टू इव्हन ब्रह्म. मग प्रश्न येतो, मी मग ब्रह्माला कशाला ऑफर करू, मी कृष्णाला ऑफर करेन. आणि म्हणून प्रभुपाद तिकडे तिकडे तुम्ही असाल बघाल तर ब्रह्मणी वगैरे, तर तिकडे कृष्ण किंवा प्रभुपाद त्याचं ट्रान्सलेशन ऑफरिंग टू कृष्णा येत होते. आणि म्हणून पण आमच्या स्लाइड्स मध्ये पण तुम्ही बघितलं नाही, कृष्णाला अर्पण करा असं म्हटलंय. कृष्ण आत्ता ह्या स्टेजला स्वतः बोलला नाही की मला अर्पण करा, बट ओव्हर अ पिरियड ऑफ भगवद्गीता त्यांनी ते सांगितलेलं आहे. त्यामुळे ते आत्ता तुम्हाला एक मेसेज द्यायचा आणि नंतर दुसरा मेसेज देऊन कन्फ्यूज करायचं, त्यापेक्षा जो अल्टिमेट मेसेज आहे तोच आधी देतोय आम्ही. हे असं प्रभुपादांनी भगवद्गीतेत केलेलं आहे. हरे कृष्णा. कर्म करायचं नाही तरी कर्म करावं लागतंय. मग कर्मयोगी कर्म का करतो? मला एखादी गोष्ट करायचीच नाहीये, मला रिझल्टच नको आहे, तरी मी कर्म करायचा का करायचा मी कर्म? मागच्या क्लासमध्ये आपण डिस्कस केलेलं होतं हे की मेन आपलं जे रिझन आहे कर्म करण्याचं, जे रिझन आहे, कारण आपल्याला आपलं तन मन म्हणजे सगळंच आपलं कृष्ण भक्ती करता आपण करतोय. कारण की आपल्याला या चक्रातून, हे जे जन्म मृत्यूचं चक्र आहे याच्यातून गेट रीड ऑफ होऊन आपण कृष्णाच्या सानिध्यात जायला पाहिजे. दिस इज द अल्टिमेट गोल ऑफ अवर लाईफ. आणि म्हणून वी हॅव टू डू दीज कर्म अँड वी हॅव टू अर्पण दीज कर्म टू कृष्ण भगवान. हे असं. ओके, ठीक आहे. हे झालं थोडं ऍडव्हान्स लेवलचं अंडरस्टँडिंग जे आपलं आहे ते. आपण ह्या जे 10, 11 आणि 12व्या श्लोक आपण काल परवा शिकलो, तर त्यामध्ये 11व्या श्लोकात कृष्ण काहीतरी बोललाय की कर्मयोगी कर्म का करतो. हा, ते म्हणजे आपलं बुद्धी आणि आत्मा ते शुद्धीकरणाकरता आपण हे करतो, अर्पण करतो बेसिकली. बरोबर बरोबर बरोबर. तो आपण एवढे 3 श्लोक शिकलो ना, त्याच्यामधला सगळ्यात मोठा इम्पॉर्टंट जो टेक अवे होता ना, तो हा आहे की आपल्या शुद्धीकरणाकरता एक कर्मयोगी कर्म करतो. म्हणजे त्याला माहिती आहे मी कर्मयोग करायला चालू केला आहे, टू अ गुड एक्सटेंट मी कर्मयोग करतही असेन, पण तरी सुद्धा कुठेतरी इम्प्युरिटी आहे, इधर मनामध्ये आहे किंवा बुद्धीमध्ये आहे किंवा इंद्रियांमध्ये आहे, कुठेतरी आहे. तर त्याचं प्युरिफिकेशन कंटिन्युअसली होत राहावं म्हणून तो कर्मयोग करतच राहतो. त्यामुळे काय होतंय, कोण सांगेल एक्झॅक्टली व्हॉट हॅपन्स, की ते प्युरिफिकेशन कसं होतं एक्झॅक्टली? म्हणजे आपल्या मनात बेसिकली कोणाच बद्दल कधी वाईट भावना किंवा हे मलाच पाहिजे, हे माझ्याच फॅमिलीला पाहिजे, किंवा बरोबर बेसिकली आपण भौतिक मटेरियलिस्टिक लाईफ पासून टोटली आउट होऊन आपण सगळ्या गोष्टी की ह्या कसं कृष्ण भगवानांनी आमच्या लाईफ मध्ये का टाकलेलं आहे, तर याचं प्रत्येक गोष्टीचं स्पिरिच्युअल रिझन असेल या थिंकिंगने
आपण ड्राईव्ह होतो बेसिकली करेक्ट. त्यातून. तो एक ऍस्पेक्ट झाला. मिनिंग आपल्याला आपली फॅमिलीला काही झालं तर वाईट वाटतं, किंवा पैसे गेले तर वाईट वाटतं वगैरे, तर तो एक ऍस्पेक्ट झाला. दुसरा ऍस्पेक्ट जो आता तुम्ही सांगितला तो, आणि अजून एक आहे म्हणजे हे आपल्या ज्या मनामध्ये ज्या इच्छा निर्माण होतात ना, त्या इच्छा पण हळूहळू हळूहळू त्या रेड्यूस होतात त्या. आणि आता गंमत जर बघितली ना, तर आपल्याला जेव्हा पुढचं शरीर मिळतं त्यावेळी त्याचे 3 मेन कारणं असतात, ओके, और फॅक्टर्स असतात, की एकतर माझं कर्म काय आहे, नंतर माझ्या इच्छा काय आहेत, आणि तिसरी गोष्ट म्हणजे भगवंतांची इच्छा. तर ह्या 3 कारणांमुळे आपल्याला कोणतं शरीर मिळणार, कुठल्या सिच्युएशन मध्ये आपण जन्म मिळणार वगैरे, हे सगळं ठरलं जातं. तर ह्या आपली जी कर्म जर आपण स्टॉपच केली, सॉरी, रिझल्ट आपल्या कर्माचे आपण घेणं स्टॉप केलं, म्हणजे कर्मयोग स्टार्ट केला, तर एक फॅक्टर आपण एलिमिनेट करतोय हळूहळू. दुसरा फॅक्टर म्हणजे आपल्या इच्छा. त्या इच्छा ज्या आहेत त्या हळूहळू हळू आपल्या रेड्यूस होतात. फॉर एक्झाम्पल, आता आपण स्टार्ट केलं की बाबा दारू प्यायची नाही, कोणीतरी ठरवलं समजा अशा माणसाने, तर त्याचं काय झालंय की आता दारू रिलेटेड त्याच्या ज्या इच्छा होत्या मनामध्ये, त्याच्यावरती त्यांनी विजय मिळवला. अशा करत करत मटेरियल इम्प्युरिटीज आपल्यामध्ये ऍड होतील, अशा ज्या पण इच्छा आहेत त्या हळूहळू हळूहळू तो माणूस एक एक रेड्यूस करत जातो, आणि ही कम्स टू अ स्टेज जेव्हा तो त्या मिनिंग इच्छांच्या पलीकडे गेलेला असतो, आणि त्याप्रमाणे तो स्वतःला प्युरिफाय करतो. जेव्हा आपण आपल्याकडे भरपूर पैशाची आपली अटॅचमेंट असते, त्यावेळी शास्त्र रेकमेंड करतो की चॅरिटी करा, दान करा तुम्ही म्हणून. तर दान करता करता हळूहळू काय होतं, आपल्या पैशावरची अटॅचमेंट रेड्यूस होत जाते. म्हणजे 4 पैसे आपले हरवले, किंवा एकाने उसने मागितले पण दिले नाही परत, किंवा चोरी केले कोणीतरी, किंवा दान केलं वगैरे, तर आपलं जो दुःख होतं, जे आपलं पैसे गेल्यावरती, ते दुःख हळूहळू कमी होतं. नंतर मग एका अशा स्टेजला येतो की आपल्याला कळतं हा पैसा आपल्याला फक्त कृष्णाच्या कृपेने मिळालेला आहे, आपला नाहीच आहे. मग तो सगळ्याच्या सगळा गेला तरी सुद्धा आपल्याला वाईट वाटत नाही. ओके. त्याच्या पुढची चांगली स्टेज म्हणजे तो पैसा जर आपल्याला कृष्णाच्या देवळाकरता किंवा वैष्णवांकरता वापरता आला तर तो अजूनही चांगला. मग त्यावेळी आपल्याला वाटतं वाईट, का तर तो पैसा गेला आणि आपण वैष्णवांकरता किंवा कृष्णाच्या मंदिराकरता आपण वापरू नाही शकलो. मग ती एक चांगलं रिझन आहे वाईट वाटण्याकरता. पण जी मटेरियलिस्टिक रिझन आहे ते हळूहळू हळूहळू ग्रॅज्युअली एलिमिनेट होतं. ते दॅट इज व्हॉट प्युरिफिकेशन इज. हरे कृष्णा. आता आपण 13वा श्लोक बघू. तर प्रभू, एक प्रश्न होता. एक आपण मला वाटतं 1 महिना अगोदर आपण दुसऱ्या कॉन्टेक्स्ट मध्ये पण कर्म आपण का करतो, आपण बघितलं ते भौतिक गुण असतात, रजोगुण तमोगुण, त्याच्या अंडर आपल्याला करावंच लागतं. हा पण एक फॅक्टर आहे. बरोबर. म्हणजे आपण, मला वाटतं, आय डोंट रिमेंबर द चॅप्टर, पण तुम्ही सांगितलं आपण करतो, तर त्याच्या मागे कर्म आपले असतात, पण हे जे 3 फॅक्टर असतात, 3 गुण, हा, ते आपल्याला भाग पाडतात ते करण्यासाठी. बरोबर, अगदी बरोबर, अगदी बरोबर. तर मग कर्म काय होतं की एक सत्वगुणी माणूस असेल ना, तर त्याला जनरली त्याच्या मनात चांगले विचार असतात, आणि त्यामुळे तो कर्म पण त्याप्रमाणे करतो. एक रजोगुणी किंवा तमोगुणी असला तर त्याच्या मनात विचार विचित्र असतात, आणि तो त्याप्रमाणे कर्म करतो. म्हणजे हे कर्म का करतो आपण, किंवा कसे केले जातात, आपल्याकडून घडवले जातात, त्याचं हे ते रिझन आहे. ते 3 मोड्स ऑफ मटेरियल नेचर. हरे कृष्ण. तर आपण 13वा श्लोक बघूया. सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी, नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन्. अनुवाद. हरे कृष्ण. जेव्हा देहधारी जीव आपली प्रकृती संयमित करतो आणि मनाद्वारे सर्व कर्मांचा त्याग करतो, तेव्हा तो कर्म न करता तसेच कर्मन करविता 9 द्वारे असलेल्या या नगरात म्हणजे भौतिक शरीरात सुखाने राहतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आय थिंक ते कुठेतरी स्पेलिंग मिस्टेक झालंय. ते कर्मन कविता जे आहे ते ज्या वेबसाईटवरनं कॉपी केलं तिथे बघायला पाहिजे काय चुकलंय. बर, ठीक आहे. आता काय झालंय, आतापर्यंत काय केलं कृष्णाने, आपल्याला काय शिकवलं.
पहिल्या अध्यायामध्ये पहिल्या श्लोकात अर्जुनाने प्रश्न विचारला की बाबा तरी सुद्धा तू मला हे कर्म का करायला लावतोयस, तू मला कन्फ्यूज करतोय, एक्झॅक्ट मला काहीतरी सांग. तिकडे अर्जुनाचे दोन डाऊट्स होते की कर्म करणं आणि रिझल्ट मिळणार कारण तो लोकांना मारणार, किंवा कर्म न करणं म्हणजे तो युद्ध नाही करणार, विच इज ऑल्सो नॉट राईट. त्यामुळे त्याच्या दृष्टीने हे दोनच ऑप्शन होते. कृष्ण काय बोलला की तुला कर्म तर करायला पाहिजे, पण मेंटॅलिटी तुला अशी ठेवली पाहिजे की तू कर्म करत नाहीयेस. हा जो मिडल ग्राउंडचा ऑप्शन होता तो अर्जुनाला कळला नव्हता. का तर कृष्णाने योग संन्यस्त कर्माणम हा शब्द वापरलेला 41व्या श्लोकामध्ये 4थ्या अध्यायामध्ये. तर तो आन्सर करताना कृष्णाने सांगितलं की कर्मसन्यास आणि कर्मयोग हे दोन ऑप्शन्स आहेत. त्याच्यामधले दोन्ही ऑप्शन्स चांगले आहेत बिकॉज दे अचीव द अल्टिमेट बेनिफिट, बट त्यामध्ये कर्मयोग चांगला आहे. त्यात ते सांगण्याकरता कृष्णाने 2ऱ्या श्लोकापासून 6व्या श्लोकापर्यंत त्यांनी कर्मसन्यास आणि कर्मयोग ह्या दोघांमधले पॉझिटिव्ह आणि कर्मसन्यास मधला निगेटिव्ह काय आहे ते सांगितलं कृष्णाने. ओके, आता त्यानंतर म्हणजे निष्काम कर्मयोग आणि च्या दोन ऍस्पेक्ट सांगितला, कर्मसन्यास आणि निष्काम कर्मयोग. 7व्या श्लोकापासून 12व्या श्लोकापर्यंत कृष्णाने निष्काम कर्मयोग कसा करावा ते सांगितलंय. म्हणजे कसं जातं, तुम्ही जर एखाद्या PhD स्टुडंटची जर थिसिस असतो, त्याचं जे पूर्ण काम असतं ते जर तुम्ही बघितलं ना, तर तुम्हाला जाणवतं की तो एक प्रश्न घेतो आणि त्या प्रश्नाला वेगळ्या वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी काय अजून क्रॉस क्वेश्चन्स निर्माण होऊ शकतील, काय त्याला कोणत्या अँगलनी अनालाइज करू शकतो, त्या सगळ्या अँगल्सचा तो त्याचं अनालिसिस करतो आणि तो त्याचं ते काम पूर्ण त्याचं थिसिस जो आहे तो प्रोजेक्ट करतो त्याचा. इकडे कृष्णाने पण सिमिलर केलंय भगवद्गीतामध्ये. वेगवेगळ्या पद्धतीने काय काउंटर क्वेश्चन्स होऊ शकतील, इधर अर्जुनाकडून किंवा आपल्याकडनं, किंवा क्वेश्चन जरी नाही झाली तरी डाऊट निर्माण होतील, त्या सगळ्यांची तो उत्तर वेगळ्या वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी देतो इकडे. तर आता निष्काम कर्मयोग इज बेटर दॅन कर्मसन्यास हे कळल्यानंतर निष्काम कर्मयोग कसा करावा ऑब्व्हियसली हा प्रश्न येतो. त्यामुळे तो तिकडे सांगतोय. आता पुढे प्रश्न काय निर्माण होऊ शकतो की बाबा मी जर का कर्म करत नाही तर भोग मला का भोगावे लागतात, मग कर्म ऍक्च्युली करतो कोण? तर ती शरीर आणि आत्मा ती मेकॅनिझम समजण्याकरता आपण एका हीटर, जेवणाचं आणि व्यक्ती जे गरम करते ते एक्झाम्पल घेतलं. त्याचप्रमाणे आपण कार आणि ड्रायव्हरचं पण एक्झाम्पल घेऊ शकतो. जेव्हा ड्रायव्हर गाडीमध्ये बसतो आणि गाडी चालू करतो आणि ड्रायव्हिंग करतो तो, त्यावेळी काय बोलतोय, ती गाडी चालली आहे एका ठिकाणून दुसरीकडे. ओके, पण जेव्हा ऍक्सिडेंट होतो त्यावेळी आपण काय म्हणतो की ह्या माणसाने गाडी चालवली आणि त्यांनी ऍक्सिडेंट केला. मग गाडीनी ऍक्सिडेंट केला का माणसाने ऍक्सिडेंट केला? जर माणसाने ऍक्सिडेंट केला तर समजा एक कोणी ट्रक चालवत असेल तर ट्रकनी दुसऱ्या एका बसला किंवा ट्रकला मोठी धडक दिली, तर माणसामध्ये एवढी शक्ती नाहीये ना की तो ट्रकला किंवा दुसऱ्या बसला धडक दिल्यावरती त्याची एवढं डॅमेज होईल. मग ते ट्रक मनी केलंय, माणसाने कसं केलं? तर माणूस गाडी चालवत होता आणि ट्रक ते ओबे करत होता माणसाचे डायरेक्शन्स. म्हणून आपण बोलतो की केला माणसाने जरीही ऍक्च्युअल धडक ट्रकनी दिली. तर इकडे सुद्धा तोच प्रकार येतो की शरीर आणि आत्मा ह्या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. ओके, आत्मा थोड्या वेळाकरता शरीरामध्ये येतो, ते शरीर चालतं इकडे तिकडे आणि नंतर आत्मा शरीरातनं बाहेर पडतो. मग नंतर तो दुसऱ्या शरीरात जात असेल आणि तो शरीर ते चालवतो. म्हणजेच काय, ड्रायव्हर एका गाडीत बसला, ड्रायव्हिंग केलं त्यांनी थोडा वेळ, बाहेर आला, दुसऱ्या गाडीत बसला, तिकडची गाडी त्यांनी ड्राईव्ह केली, परत बाहेर आला, तिसऱ्या गाडीत बसला आणि हे चालू राहतं. तर जेव्हा आपण हे समजू शकतो की आत्मा एका टेम्पररी वेळेकरता शरीरात येतो, बाहेर पडतो आणि तिकडे काम करतो थोडा वेळ, नंतर बाहेर पडतो परत दुसऱ्या शरीरात, त्यावेळी ते आपल्याला समजू शकते ती मेकॅनिझम. अदरवाईज काय होतंय, आपण आपल्याला शरीर समजतो आणि ती सगळी कामं
आपणच करतोय असं आपल्याला वाटत असतं. आता इथे कृष्ण ह्या 4 श्लोकांमध्ये 13व्या श्लोकापासून 16व्या श्लोकापर्यंत तो सांगणार आहे की कोण खरं काम करतं, शरीर करतो का नाही करत, का आत्मा करतो, का कोणी दुसरी गोष्ट करते, का कोण तिसरा गोष्ट करतं, ते तो सांगणार आहे आता आपल्याला. होतं काय आपल्याला की जेव्हा ओके ठीक आहे, आपण हा गाडी आणि ड्रायव्हरचाच एक्झाम्पल घेऊ. गाडी चालली आहे, ऍक्सिडेंट झाला आणि ड्रायव्हर अगदी बाहेर येऊन बोलतोय, अरे मी केलं, आय एम द डुअर म्हणून. मी केलं, ह्याचं सगळं क्रेडिट आहे ते मला मिळालं पाहिजे. मग पोलीस काय होतील, ये बाळा ये, त्याच्या मानेला पकडून त्याला आतमध्ये टाकतील, तू केलं ना मग हे तुला शिक्षा पण तुलाच मिळणार आहे. पण अशा वेळी माणूस स्मार्ट असतो, म्हणजे तो आत्मा किंवा माणूस, तो गाडीतला ड्रायव्हर स्मार्ट असतो, त्याला माहित असतं मी केलं हे जर बोललं तर मला शिक्षा मिळेल, म्हणून तो बोलत नाही मी नाही केलं, त्या समोरच्या माणसाने केलं किंवा अमुक एका कारणामुळे झालं. पण जेव्हा पॉझिटिव्ह गोष्ट होते त्यावेळी तो अगदी आनंदाने बोलतो, अरे बघा मी किती छान गाडी चालवली, तुम्हाला 1 तासाचं अंतर होतं ते 15 मिनिटात आणून पोहोचवलं. त्यावेळी त्याला क्रेडिट हवं असतं. तर हे 2 असे एक्झाम्पल्स आहेत ज्याच्याने आपण समजू शकतो की जेव्हा शरीर एखादं कार्य करतं त्यावेळी जर का ते चांगलं कार्य असतं तर आत्मा क्रेडिट घ्यायचा प्रयत्न करतो, कारण त्याचा तो एक त्याला एक इगो असतो, त्याला एक आनंद मिळतो की ते अप्रिसिएशन मिळेल, इम्पॉर्टन्स मिळेल, सम सॉर्ट ऑफ सॅटिस्फॅक्शन मिळेल किंवा त्यातनं पैसा मिळेल किंवा काहीतरी मिळेल जेव्हा कोणती पॉझिटिव्ह गोष्ट. आणि जेव्हा निगेटिव्ह असतो त्यावेळी आता तो स्मार्ट झालेला आहे की बाबा त्याला माहिती आहे की हे दुसऱ्यावरती कसं ढकलायचं म्हणून. तर कृष्ण परमात्मा रूपी जेव्हा आपल्या शरीरात आहे त्यावेळी त्याला खरं कळत असतं की कोणी काय केलंय ते, आणि मग तो बोलतो की बाबा तुला वाटतंय ना तू केलंय, बाबा घे, ह्याचं पाप पण तू घे आणि पुण्य पण तू घे. पण जेव्हा त्या मेंटॅलिटीला एक आत्मा पोहोचतो की बाबा नाही, हे मी नाही केलं, ह्या शरीरामध्ये जी मी ह्या शरीरामध्ये आहे, ती शरीर यंत्रणा अशी आहे की ज्याच्यामुळे गोष्टी घडतायत, केल्या जातात. जर का एक आत्मा समजा मनुष्याच्या शरीरात आहे, तोच आत्मा पुढच्या जन्मी एका वाघाच्या शरीरात गेला आणि तोच आत्मा पुढच्या जन्मी एका माशाच्या शरीरात गेला. तर समजा तो माशाच्या शरीरात असताना तो पोहतो एका नदीच्या एका तीरापासून दुसऱ्या तीरापर्यंत जातो, आरामात जातो, अगदी एफर्टलेसली जातो. तोच आत्मा जेव्हा वाघाच्या शरीरात आहे त्यावेळी त्याला तेवढा एफर्टलेसली तो स्विमिंग नाही करू शकत. ओके, एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जायला. तोच आत्मा जेव्हा मनुष्याच्या शरीरात असतो त्याला अजूनही डिफिकल्ट होतं एका टोकापासून दुसऱ्या टोकाला जायला. आता आत्मा तोच आहे. इनफॅक्ट मनुष्याचं शरीरानंतर वाघाचं शरीर मिळालं, नंतर माशाचं शरीर मिळालं, तर मग त्याची कॅपॅबिलिटी अजून इम्प्रूव्ह झाली पाहिजे ना, बिकॉज 3 जन्म त्यांनी स्विमिंग केलंय. पण तरी सुद्धा तसं नाही होते. तर मग असं का, सॉरी मी उलट बोललो, माशाचं शरीर नंतर वाघाचं शरीर नंतर मनुष्याचं शरीर. मग कॅपॅबिलिटी इम्प्रूव्ह जर झाली आहे तर मग त्यांना अजून चांगला तो स्विमिंग करू शकला पाहिजे. तर ह्याचाच अर्थ काय की स्विमिंग कोण करतंय, तर शरीर स्विमिंग करतंय, आत्मा स्विमिंग करत नाहीये. त्यामुळे आत्म्याची कॅपॅबिलिटी माशाच्या शरीराच्या आधी जे त्याचं शरीर होतं त्यावेळी जी कॅपॅबिलिटी होती तीच कॅपॅबिलिटी त्याची वाघाच्या शरीरात असताना आहे, माशाच्या शरीरात होती आणि मनुष्याच्या शरीरात पण तेवढीच कॅपॅबिलिटी होती. तर ती जी यंत्रणा आहे शरीराची, ते शरीर कर्म करतंय, ही एक स्टेज असते, ती आपली पोचली पाहिजे. त्यावेळी आपल्याला कळतं की कोण ऍक्च्युअली कर्म करतंय. ओके, आणि इकडे 3 गोष्टी आहेत जी कर्म करतायत, त्यांचं विश्लेषण कृष्णाने 13व्या 14व्या आणि 15व्या श्लोकात सांगितलं आणि 16व्या श्लोकामध्ये त्याचं कन्क्लुजन सांगितलेलं आहे. तर ते आता आपण शिकून घेऊया. तर आधी आतापर्यंत कृष्णाने हे अनालिसिस केलेलं की आपण बंधनात कसे अडकतो, तर त्याचा सोल्युशन काय आहे, तर त्याचा त्याग केला पाहिजे. कसला त्याग? कर्माचा नाही, तर कर्माचा जो फळ आहे त्याचं,
आणि तो त्याग कसा केला पाहिजे, शरीराने नाही मनाने केला पाहिजे त्याग. म्हणजे काय, तर शरीराने कर्म करायचं, पण त्या रिझल्टचा मानसिक त्याग करायचा, रिझल्टचा आणि इव्हन ऍक्शनचा पण. तर आता कृष्णाने इकडे एक एक्झाम्पल देतोय आपल्याला. नवद्वारे पुरे देही म्हणतोय. देही म्हणजे काय, देह, शरीर, शरीराच्या आतमध्ये जी व्यक्ती आहे त्याला देही म्हटलंय. तो कुठे आहे, देही म्हणजे आत्मा. तो कुठे आहे, तो एका 9 द्वार असलेल्या पुरे म्हणजे एका सिटीमध्ये, म्हणजे एका शरीरामध्ये आहे. ह्याचं आपण प्रॉपर डिटेलमध्ये जाऊन आपण अनालिसिस करून आपण समजून घेऊया आपण. तर ह्या शरीरामध्ये जी व्यक्ती आहे, जो आत्मा आहे 9 द्वार असलेल्या शरीरामध्ये, ओके, त्याला ते समजायला पाहिजे, कारण ते समजतं त्याला की तो खरं काही करत नाहीये किंवा कोणाला करायला लावत नाहीये. ओके, तो जो आहे तो फक्त एका यंत्रणेचा भाग आहे. ती यंत्रणा सगळं करते, तो फक्त त्याच्या यंत्रणेच्या आतमध्ये बसलाय. तो ही इंद्रिय जी आहेत, ते इंद्रियांचे जे विषय असतात, वस्तू असतात, त्यांच्या बरोबर तो कॉन्टॅक्ट मध्ये आलेला आहे आणि त्याच्यामुळे गोष्टी घडत आहेत. तो स्वतः आत्मा काही करत नाही. ठीक आहे, आपण आता ह्याच्या डिटेलमध्ये जाऊ, पण एक फक्त स्टार्ट करण्याकरता, जेव्हा आपण एका शहरामध्ये राहतो त्यावेळी आपण असं नाही बोलत की मी शहर आहे म्हणून, मी मुंबई आहे, मी दुबई आहे, मी पुणे आहे. नाही, आपण आणि ते शहर हे वेगळं वेगळं आहे. मी मुंबईत राहतो म्हणजे मी आणि मुंबई ह्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. तर हे समजल्यावरती आपण पुढचं आपण अनालिसिस करूया. आता पहिली गोष्ट म्हणजे काय येते, हा जो श्लोक आहे त्याचा सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे की जीवात्मा म्हणजे आत्मा जे आपण आहोत त्याचा एक रोल आहे. तो रोल काय आहे, तर तो स्वतःला शरीर म्हणून समजत नाही. जो ज्ञानी मनुष्य असतो तो स्वतःला शरीर समजत नाही. ओके, तो बोलतो की मी आत्मा आहे, शरीर वेगळं आहे, ह्या शरीरामध्ये मी थोड्या दिवसांकरता आलेलो आहे, त्यात ते काम झाल्यानंतर मी हे शरीर सोडणार आहे. त्यामुळे शरीराने जे कार्य केलेलं आहे त्याला तो मी केलेला आहे असं समजत नाही. ओके, आता गंमत कशी असते की ह्याच गोष्टीला आपण जरा एक्सटेंड करू थोडं, की जेव्हा पाप कर्म केलं जातं ना त्यावेळी एस्पेशली वैष्णव डिवोटीज जे असतात ते असं बोलत नाही की मी केलं नाही म्हणून. ते बोलतात हो माझ्याकडनं चूक झाली आणि असं नाही करणार मी पुढे. पण जेव्हा क्रेडिट मिळेल, असं काही चांगलं काम घडलं, त्यावेळी वैष्णव लगेच बोलतात की हे कृष्णाच्या कृपेने झाले, माझं काहीच नाही ह्याच्यामध्ये. तर ह्याचं मेन कारण असं आहे की त्यांना त्यातनं जे फळ मिळतंय त्याच्यावरती त्यांना आसक्ती नसते, की त्यांना हे नसतं बोलायचं की बाबा कृष्ण क्रेडिट मिळते तर मला दे म्हणून. त्यांना ही सगळं माहिती आहे की ही सगळी जी यंत्रणा आहे ती कृष्णाच्या इच्छेनुसार चालते आणि जर काही चांगली गोष्ट झाली ती पण कृष्णाच्या इच्छेने, कृष्णाच्या मदतीने झालेली आहे. आपण अक्षरशः म्हणजे नगण्य आहोत त्या कॉन्ट्रीब्युशन मध्ये. पण जेव्हा पाप घडलं जातं त्यावेळी डिवोटीज काय बोलतात की माझं कृष्णावरनं लक्ष माझं कमी झालं आणि माझी कुठेतरी चूक झाली, भोग घ्यायची इच्छा झाली म्हणून माझ्याकडनं पाप कर्म झालं. तर दे एक्सेप्ट इट ॲज कृष्णाज ब्लेसिंग बिकॉज त्यातनं त्यांना थोडं प्युरिफिकेशन होतं त्यांचं आणि मग ती चूक त्यांच्याकडनं परत घडणार नाही असा ते प्रयत्न करतात. म्हणून ते ज्ञानी मनुष्य काय करतो की तो बोलतो की हे जे झालंय ती गोष्ट जी आहे एखादी चांगली आहे स्पेशली की हे शरीराने केलेलं आहे. किंवा समजा सचिन तेंडुलकरनी 50 शतकं मारली वन डे मध्ये किंवा टेस्ट मध्ये वगैरे, तर एक ज्ञानी मनुष्य काय बोलेल की सचिन तेंडुलकरच्या शरीरामध्ये ती कॅपॅबिलिटी आहे ज्याच्यामुळे तो 50 शतकं मारू शकला. जर आत्म्यामध्ये कॅपॅबिलिटी असली तर दोन आत्म्यांमध्ये डिफरन्स काय आहे, काहीच नाही. दोघांचं कॉम्पोजिशन सच्चित आणि आनंद आहे. मग एका शरीर जर करू शकला तर दुसऱ्या शरीरात काय नाही करू शकणार. समजा सचिन तेंडुलकरच्या शरीरात जो आत्मा आहे त्याला एका पुढच्या जन्मी समजा एका वाघाचं शरीर मिळालं त्याच्या आत्म्याला, तर तो 50 शतकं मारू शकेल का?
जर तो नाही मारू शकणार तर मग त्या आत्म्यामध्ये कॅपॅबिलिटी नव्हतीच. म्हणजे कुठे कॅपॅबिलिटी होती तर शरीरामध्ये होती. म्हणून आत्मा तेच, ज्ञानी मनुष्य तेच बघतो की आत्मा हे करत नाहीये, तो शरीर करतो ह्या गोष्टी. त्यामुळे तो स्वतःला त्या कार्याचं कारण म्हणून समजत नाही. ओके. तर मनसा संन्यस्य हा शब्द वापरलाय कृष्णाने. तर म्हणजे काय ह्याचा अर्थ, तर मनापासनं तू संन्यास घे. त्या काम केलेल्या जे कार्य जे झालेलं आहे त्याचं तू कॉन्ट्रीब्यूट केलंय हे फक्त मिनिस्क्यूल आहे, अगदी नगण्य आहे. पण अदरवाईज शरीराची यंत्रणांनी काम केलेलं आहे. आणि अजून पुढे ज्या 2 गोष्टी कृष्ण सांगणार आहे 14व्या आणि 15व्या अध्यायामध्ये, त्याच्यामुळे ते कार्य झालेलं आहे हे समजलं पाहिजे आपल्याला. आणि कृष्ण इथे कर्मसन्यास बोलत नाहीये, मनसा संन्यास बोलतोय. म्हणजे तो कर्म करा पण मेंटली त्याला रिनाऊन्स करा, संन्यास घ्या त्याचा. ही त्याची मेन सूचना आहे. आणि आपण बोललो, आपण अर्जुनाने जो प्रश्न विचारलेला योग संन्यस्त कर्माणम वगैरे, तर त्या दृष्टीने तो त्यांनी प्रश्न विचारलेला आणि तिकडे म्हणून त्यांनी कर्माचा त्याग करावा असं अर्जुन बोललेला. पण कृष्ण त्याला करेक्ट करतो की कर्माचा संन्यास करू नये, पण कर्माच्या रिझल्टचा मानसिक दृष्ट्या त्याग करावा. आणि अजून एक ऍस्पेक्टने आपण बघू शकतो की 2 व्यक्ती आहेत. समजा एक अतिशय श्रीमंत आहे आणि एकाकडे पैसा नाहीच आहे अजिबात. आणि समजा ज्याच्याकडे पैसा नाही आहे ती व्यक्ती जर बोलले की मी पैशाचा पूर्णपणे त्याग केलेला आहे, मानसिक दृष्ट्या आणि शारीरिक दृष्ट्या, तर त्याला खरा काय अर्थ नाही राहणार ना. कारण आपल्याला माहिती आहे त्याच्याकडे पैसाच नाहीये. तो जर पैसा नाहीच आहे त्याच्याकडे तर तो त्याग कसला करतोय तो. हा. आणि जर धनाढ्य व्यक्ती बोलला तर इट मेक सेन्स की बाबा हा त्याच्याकडे भरपूर पैसा आहे तरी सुद्धा तो असं बोलतोय. तर म्हणजे काय की असल्यानंतर त्याग करणं मेक सेन्स. नसेलच कोणाकडे तर तो त्याग कसा करेल. म्हणून कृष्ण काय बोलते की जर का मनसा संन्यास्य करायचं आहे तर त्याच्याकरता कर्म करणं आवश्यक आहे ना, नाही तर मग संन्यास कसला तुम्ही करता. पण म्हणजे कर्म तर करावंच लागणार आहे आणि त्याचं मेंटली त्याचं रिझल्टचं संन्यास घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये एक कळून आलंय आपल्याला की आत्मा इज तो 3 पैकी 1 ऑफ द फॅक्टर्स आहे जो कर्म होण्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करतो. शरीर तर ती यंत्रणा तर आहेच. ओके. पण 3 प्रायमरी डुअर्स आहेत, 3 प्रायमरी लोक आहेत जी करतात, कार्य करण्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करतात. तर पहिला म्हणजे आत्मा, जे आता आपण शिकलो आतापर्यंत. आता ह्या अध्याय श्लोकाचा एक पुढचा जो भाग आहे तो आपण समजून घेऊया की कृष्ण इथे काय बोलतोय. नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन. तर 9 द्वार असलेलं म्हणजे काय, तर हे आपलं शरीर. तो कोण सांगू शकेल 9 द्वार कोणते आहेत आपल्या शरीरामध्ये? हे 2 डोळे, 2 कान हे येऊ शकेल का प्रभूजी? बरोबर, बरोबर आहे, अगदी बरोबर. 2 2 डोळे नाकपुड्या, झाले, 2 कान, 4 झाले. अजून 2 प्रभूजी मी बोलू? नाकपुड्या, 1 तोंड, 7 झाले. 6, 7. आणि आपलं गुदद्वार आणि आपले जेनिटल्स. बरोबर, हे असे 9 झाले. ठीक आहे. तर शरीराला जर आपण हे शहर म्हणून समजलं तर शहरामध्ये 9 दरवाजे आहेत असं म्हणून त्याचं आपण कम्पेअर करू शकतो आपण. ठीक आहे. ठीक आहे. तर आता त्यांनी हे का कम्पेअर केलंय तसं, तर आपण ते बघून घेऊया. तर तुम्हाला ओके, मी ते पुढच्या ह्याच्यामध्ये कव्हर करतो. पण आपण जेव्हा एका शहरामध्ये राहायला जातो त्यावेळी आपण 2-4 महिन्याकरता राहण्याच्या दृष्टीने जनरली जात नाही. तो आता होतं तसं म्हणा, पण जनरली जात नाही आपण. तर आपण किती वेळ राहतो, कधी वर्ष, 10 वर्ष, कधी कधी 20, 40, 50 वर्ष, पूर्ण जन्म, कधी कधी पिढ्यानपिढ्या लोक राहतात. तर म्हणजे काय की एक व्यक्ती एखाद्या शहरामध्ये जेव्हा राहतो त्यावेळी तो भरपूर काळाकरता राहण्याच्या दृष्टीने तो असतो.
आणि ते शहरच आपलं एक असं मोठं असं घर बनून जातं. तर त्याचप्रमाणे आत्मा जो असतो तो ह्या शरीरामध्ये सुद्धा येतो, तो एक भरपूर काळाकरता राहण्याकरता येतो. तर आत्म्याकरता ते शरीर हे एक असं घर बनलेलं जातं. आणि म्हणून ती जी जास्त काळाकरता राहण्याचा जो फॅक्टर आहे, त्या फॅक्टरच्या दृष्टीने जर बघितलं तर नवद्वारे पुरे देही ही तुलना जी केली आहे कृष्णाने ती ऍप्लिकेबल आहे. आता गंमत काय होते की शहरामध्ये समजा आपण राहतोय एका किंवा घरामध्ये राहतोय, तर घराचं आपण मालक नाही आहोत ना. समजा आपण भाडं देतोय, ओके, आणि एका घरामध्ये राहतोय, तर जोपर्यंत आपला त्या घर मालकाशी करार आहे, आपला ऍग्रीमेंट आहे, तोपर्यंत आपण राहू शकतो. जर का ऍग्रीमेंट संपलं किंवा आपण एखाद्या महिन्यात त्याला त्याचं भाडं दिलं नाही, तर तो घर मालक काय बोलेल की बाबा आता पुढच्या महिन्यापासून तू इथे राहू शकत नाही, या महिन्याच्या शेवटच्या तारखेला तू इकडनं निघून जायचं. समजा आपण घर आपल्या मालकीचं जरी असलं तरी सुद्धा आपल्याला प्रॉपर्टी टॅक्स तर भरावा लागतो, इलेक्ट्रिसिटी बिल वगैरे तर भरावं लागतं. ते आपण नाही भरलं तरी सुद्धा आपल्याला गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट ऑथॉरिटीज आपल्याला सांगू शकतात की बाबा आता तुमच्या घरावरती जप्ती येणार, म्हणजे आपलं घर जाणार. म्हणजे कोणत्या ना कोणत्या तरी दृष्टीने देर इज अ लिमिट इन टर्म्स ऑफ पिरियड, की बाबा अमुक एक गोष्ट जर कंटिन्युअसली झाली नाही तर तुम्हाला नंतर घर सोडावं लागणार. आणि अशा वेळी काय होतं, आपण हेल्पलेस असतो. आपण बोलू नाही शकत की नाही तुम्ही काहीही करा मी नाही सोडणार म्हणून. आज न उद्या न परवा तर सोडावं लागणार आपल्याला. तर कृष्ण पण इथे तेच बोलतोय की बाबा तुझ्या या शरीरामध्ये जो कालावधी आहे तो लिमिटेड आहे. त्या लिमिटेड पिरियड मध्ये तुला या शरीरात राहायचंय, तुला जे करायचंय ते कर. तो पिरियड संपला की मी तुला उचलणार आणि दुसऱ्या शरीरात टाकणार मी तुला. आपण त्यावेळी बोलू नाही शकत की नाही नाही जाणार मी म्हणून. आपल्या हातामध्ये नसतं. म्हणून शहर घर ह्याचं कंपॅरिझन शरीराबरोबर कृष्णाने केलंय, ते एकदम परफेक्ट आहे एकदम. आता द्वार जे कृष्णाने सांगितलेले आहेत नवद्वारे, त्या दोघांना आपण कसं रिलेट करू शकतो ते बघूया. ओके, तर पूर्वी काय व्हायचं की ही जी मोठे मोठे किल्ले असायचे किंवा मोठ्या मोठ्या अशा जागा असायच्या जे शहरांप्रमाणे असायचं, पण त्यांना एनिमी पासनं प्रोटेक्शन करता त्याला असे लिमिटेड असे एंट्री पॉइंट्स असायचे. आता आता कसं होतंय की मुंबई शहर घेतलं तर मुंबई शहर भरपूर मोठं आहे आणि त्याला किंवा मुंबई नको घ्या, मुंबईला एका बाजूने समुद्र आहे, पण समजा पुणे घेतलं तर पुणे हे लँडच्या मध्ये येतं, सराउंडेड बाय लँड फ्रॉम ऑल साइड्स आहे ना. तर त्यामुळे त्याला वेगळ्या वेगळ्या शहरातनं वेगळ्या वेगळ्या गावातनं त्याला एंट्री पॉइंट्स आहेत, तर भरपूर एंट्री पॉइंट्स आहेत. पण आधी कसं होतं की ते एंट्री पॉइंट्स मिनिमाइज करायचे, ज्याच्यामुळे जे हे असतं शत्रू होता, तर त्या शत्रूला शहरामध्ये एंटर करायला कमी ऑपॉर्च्युनिटीज मिळायच्या. कारण आतमध्ये लोक राहायची, मौल्यवान वस्तू असायचे वगैरे, जे काय कारण आहे त्यांना संरक्षण करायला लागायचं, त्यामुळे ते एंट्री पॉइंट्स रिड्यूस करायचे. म्हणजेच काय होतं की ह्या एंट्री पॉइंट मधनच आतमध्ये येऊ शकतो आपण, अदरवाईज तिकडनं आत जाऊ शकत नाही. आणि तो सोयीस्कर मार्ग होता. कारण तुम्ही द्वारकाच्या बद्दल तुम्ही वाचलं असेल तर द्वारका हे पाण्याच्या आतमध्ये बनलेलं शहर होतं. त्यामुळे लँड पासनं पाणी क्रॉस करून द्वारकामध्ये येणं तेवढं सिम्पल नव्हतं. असं नाही की इम्पॉसिबल आहे, कारण तिकडे द्वारकेची लोक कशी जातात बाहेर किंवा आतमध्ये येतात. तर तो प्रश्न म्हणजे एंट्री पॉइंट्स वेअर देअर, इवन हे एंट्री पॉइंटच्या आउटसाइड सुद्धा लोक दुसऱ्या पद्धतीने येऊ शकत होती आतमध्ये बाहेर, पण तो सोयीस्कर मार्ग नव्हता. तर आता जसं आणि त्या मार्गांवरती जे एंट्री पॉइंट्स होते त्यांच्यावरती लोक असे पहारा द्यायचे, ज्यामुळे कोणाला आत यायचं आणि कोणाला आत नाही येऊन द्यायचं ते डिसाईड केलं जायचं. तर आता आपण ह्याच गोष्टीचं आपण आपल्या शरीराशी कम्पेअर करू. आपले हे जे 9 द्वार आहेत, ह्या 9 द्वारांमधनं बाहेरच्या गोष्टी किंवा बाहेरच्या गोष्टींबद्दल इन्फॉर्मेशन आपल्या शरीरामध्ये आतमध्ये येतं.
जेवण असतं ते फिजिकली आपण खातो. एखादी गोष्ट आपण बघितली तर फिजिकली ती आपण डोळ्यांच्या आतमध्ये घेत नाही, पण त्याच्याबद्दल जी इन्फॉर्मेशन आहे ती आतमध्ये घेतो, वेदर फिजिकली ऑर लॉजिकली. आपण ही जी गोष्ट जी आहे किंवा त्याबद्दलची इन्फॉर्मेशन आहे ती बाहेरनं आपण आतमध्ये घेतो, ती ह्या 9 द्वारांनी घेतो. श्वास घ्या किंवा बाहेर आत गेल किंवा आपण बाहेर टाकू, कुठे काही ना काहीतरी आपण त्याचा वापर करू. तर एक्सटर्नल वर्ल्डशी रिलेट करायला दीज आर द 9 एंट्री और एक्झिट पॉइंट्स, आपलं हे जे शरीर आहे ते. आणि म्हणून जेव्हा बाहेर च्या गोष्टी असतात त्यांच्याबद्दल आपलं एक अट्रॅक्शन निर्माण होतं आणि त्यातनं जी इन्फॉर्मेशन वगैरे ते इंटरॅक्शन होतं, त्या बेसिसच्या वरती ह्याला शहराबरोबर कम्पेअर केलेलं आहे हे. ठीक आहे. आता तुम्हाला आठवतंय दुसऱ्या अध्यायाच्या 22व्या श्लोकामध्ये कृष्ण बोललेला तो श्लोक काय होता सांगतो मी. वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी तथा शरीराणी विहाय जीर्णानी अन्यानी सम्याती नवानी देही. काय कृष्ण बोललेला की ज्याप्रमाणे एक व्यक्ती कपडे जुने झाले की त्याचा त्याग करतो आणि नवीन कपडे घालतो, त्याचप्रमाणे आत्मा शरीर जुनं झालं की त्याचा त्याग करतो. शरीर जुनं म्हणण्यापेक्षा नकोसं असलं किंवा त्याची गरज संपली तर शरीर त्याग करतो आणि नवीन शरीर घेतो. आता त्याचप्रमाणे आपण इकडे ह्याला कम्पेअर करू शकतो की जसं कपडे त्यागले जातात तसंच शरीर त्यागलं जातं. आणि इकडे काय बोलतो की इथे तुम्ही द्वार आहेत आणि त्याचं इन्फॉर्मेशन आत येत तर, आणि आता त्या शरीराला शहराशी कम्पेअर केलंय आणि मग त्याला कपड्यांबरोबर कम्पेअर केले. तर ह्या 2 वेगळ्या वेगळ्या कम्पॅरिझन्स आहेत एकमेकांच्या. तर ते का केलंय आणि त्या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे तर ते आपण बघूया इकडे. तर वस्त्रांची त्याग करतो, नवीन वस्त्र घालतो, ते 2:22 मध्ये सांगितलेलं. आता वस्त्र हे जे कम्पॅरिझन वापरलेलं दॅट वॉज फ्रॉम द फ्रिक्वेन्सी ऑफ चेंजिंग क्लोथ्स. आपण दररोज कपडे घालतो, बदलतो, दुसऱ्या दिवशी नवीन कपडे घालतो, नवीन बदलतो. ते कपडे जुने झाले, घालण्यासारखे नसले की टाकतो आपण. म्हणजेच काय की साधारण एव्हरी 2, 3, 4, 5 इयर्स आपण कपडे डिस्कार्ड करतो, नवीन विकत घेतो. ओके, म्हणजे ही फ्रिक्वेन्सी आपल्याला कळून येते. नंतर काय इकडे की फॅशन जी असते ज्याच्यामुळे आपण नवीन कपडे घेतो वगैरे, ते कधी कधी ओव्हरनाईट चेंज होईल, कधी वर्ष 2, 5, 10 वर्षांनी चेंज होईल आणि आपण त्याप्रमाणे कपडे बदलतो. पण शहरात जेव्हा आपण येतो राहायला त्यावेळी आपण घर तेवढ्या फ्रिक्वेंटली बदलत नाही. सो आपण तिकडे 10, 20, 40 वर्ष राहतो, 50 वर्ष राहतो वगैरे. तर ती जी लॉन्जिव्हिटी आहे ना, जो काय म्हणतात की दीर्घायुष्य हा शब्द आहे ना, की ते त्याचं जास्ती काळाकरता तिथे राहतो, तर ते शहर ते दर्शवत आहे तिकडे. म्हणजे दोन्ही पद्धतीने आपण बघू शकतो, ह्याला अंडरस्टँड करू शकतो की जर का आपले हजारो लाखो जन्म जर झालेली असतील तर आपण जन्म किती फ्रिक्वेंटली किंवा शरीर किती फ्रिक्वेंटली चेंज करतोय ते बघू शकतो. पण आपल्याला जर का ते लक्षात नाहीयेत आपले आधी जन्म किंवा आपल्याला विश्वास नाही या फिलॉसॉफीवरती की आपण भरपूर जन्म घेतलेत, तर आपण ह्या दृष्टीने पण बघू शकतो की एखादी व्यक्तीला जर 40-50 वर्ष मोठं वाटत असेल, खूप लांब वाटत असेल, त्या दृष्टीने आपण ह्याच्यात किती लांब आपण राहतोय, म्हणजेच आपण कृष्णापासून किती वेळ जास्ती लांब राहतोय. आणि एखाद्या व्यक्तीला जर हा कमी काळ वाटत असेल तरी सुद्धा आपण बघू शकतो की फक्त 40-50 वर्ष आणि लगेच आपण हे शरीर सोडणार. मग असं आपण करायलाच कशाला पाहिजे की मोठे मोठे बंगले बांधा आणि फक्त 40-50 वर्ष राहायचं तिकडे, करोडो रुपये बँकेत साठवून ठेवायचे. आपल्या आयुष्यामध्ये त्याची तेवढी गरज पण नाहीये. 20, 40, 50 लाख रुपये एवढी समजा एखाद्या माणसाची गरज असेल फॉर एक्झाम्पल एका जन्माकरता, तर आपण काय करतो 5-5, 10-10 कोटी, 20-20 कोटी जमवून ठेवतो, पण त्याची गरजच नाहीये, तर मग तेवढे जमवायचे कशाला. तर ह्या दृष्टीने पण आपण त्याचा विचार करू शकतो आपण. ओके,
आता अजून एका अँगलनी आपण बघूया. 9 द्वार जे म्हटलेत कृष्ण, तर आपण शरीरात येतो, आत्मा तर कोणत्या तरी पद्धतीने येतो आपण, आणि शरीरातनं जातो ते पण सोडून जातो, ते पण आपण कोणत्या तरी पद्धतीने जातो. तर जनरली काय होतं की जनरली, मुद्दामून हा शब्द वापरलाय की ह्या जी सामान्य लोक असतात ती त्यांचं जे एक्झिट असतो तो ह्या 9 द्वारांमधनं होतो. ओके, आपण 6व्या अध्यायात बघणार आहोत की जो ध्यान योगी असतो तो कसा आपल्या आत्म्याला शरीरातनं बाहेर पाडतो, ते आपण बघू नंतर. तर आपण जे कर्म करतो, आपली जी बुद्धी असते, आपली जी मेंटॅलिटी असते, त्याच्या बेसिसवरती आपण कुठे जाणार हे ठरलं जातं. आणि जिकडे आपण जाणार ते स्थान जे आहे ते आत्ताच्या करंट पोझिशनपेक्षा आपलं वरती आहे का खालती आहे, त्याच्या बेसिसवरती आपण कोणत्या छिद्रातनं बाहेर पडणार आणि कोणत्या छिद्रातनं बाहेर नाही पडणार हे ठरलं जातं. तर काय होतं की समजा फॉर एक्झाम्पल आपण चांगलं कर्म केलं, पण आपल्या इच्छा अजूनही आहेत सुख उपभोगायच्या, तर स्वर्गात जाणार असं जर आपलं जर कर्म असेल, तर आपण वरचे जे होल्स आहेत ना, नाक, कान, डोळे, तोंड वगैरे, इथनं जाऊ आपण. पण समजा आपण वाईट कर्म केलं आणि पाताळ किंवा अशा कोणत्या तरी नरकात जाणार असलो आपण. बाय द वे, तुम्हाला माहिती की नाही माहित नाही, पण 28 नरक आहेत आणि ह्या 28 नरकांचं डिस्क्रिप्शन श्रीमद भागवतमध्ये 5व्या स्कंधाच्या 31व्या श्लोकात अध्यायामध्ये दिलंय. 31वा बहुतेक. हे 28 नरक कोणते आहेत. तर नरकात जाण्याची जर आपली वेळ असेल तर कोणत्या तरी खालच्या होलमधनं आपण आपला आत्मा बाहेर पडणार. तर वरच्या छिद्रातनं बाहेर पडणं हे शुभ असतं, खालच्या छिद्रातनं बाहेर पडणं हे अशुभ असतं. आणि लास्ट पॉइंट असा आहे की कृष्ण बोललाय संन्यस आस्ते सुखम वशी. आस्ते सुखम वशी म्हणजे, आस्ते म्हणजे आपण राहतो सुखाने. तर कसं राहू शकतो आपण ऍक्च्युली प्रॅक्टिकली, जर का हे शरीर आहे, शरीरात आपल्याला नेहमी आपल्या पूर्वकर्मामुळे किंवा काही कारणामुळे आपल्याला नेहमी त्रास होणार आहे. कधी थोडा आनंद, कधी थोडा त्रास, तर त्रास तर होणारच आहे. आणि दुःखालयम अशाश्वतम कृष्ण बोलल्या, तर म्हणजे काय, हे पूर्ण जगच दुःखाचं आलय आहे, दुःखाचं माहेरघर आहे. तर मग ते शरीर हे जे ह्या जगामध्ये राहतंय, ते जगच जर माहेरघर आहे दुःखाचं, तर मग हे शरीर या दुःख विश्वात राहतंय, त्याच्यात आपण कसं आनंदी राहू शकणार. तर तरी सुद्धा कृष्ण बोलतोय, तर ते आपण समजून घेऊया ते का म्हणतोय तो. की काय असतं की आपण जेवढे आपल्या सांसारिक गोष्टी असतात, जेवढे ह्या फिजिकल ऍक्टिव्हिटीज आपण करतो किंवा आपल्या बरोबर होतात, त्यांच्याशी आपण रिलेट करतो, स्वतःला अटॅच करून ठेवतो, तेवढं आपण एका जे स्पिरिच्युअल रियालिटी आहे त्याच्यापासून आपण लांब 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 जात होतो. तर तुम्ही एक दोरी अशी हातात घेतली अशी समजा, आणि त्याला एक मिड पॉइंट आहे. इकडे आहे लेफ्ट साइडला भौतिक आणि राईट साइडला सगळं आध्यात्मिक आहे. तर तुम्ही जर का आध्यात्मिकच्या साईडला चाललात तर म्हणजे तुम्ही भौतिकच्या विरुद्ध दिशेला चालला, आणि तुम्ही भौतिकच्या डायरेक्शनला चाललात तुम्ही आध्यात्मिकच्या विरुद्ध डायरेक्शनला चाललाय. तर आपल्या ज्या काही कोणत्याही गोष्टी होतात आपल्या आयुष्यात, आपण त्याला समजा रिॲक्ट इन अ स्पिरिच्युअल मॅनर केलं तर आपण आध्यात्मिक दृष्ट्या आध्यात्मिकच्या डायरेक्शनला चाललोय. पण जर का त्या गोष्टींना आपण मटेरियल पद्धतीने रिॲक्ट केला, कोण आपल्यावर चिडलं तर आपण त्याच्यावर चिडलं, कोणी आपल्याला शिवी दिली तर आपण त्याला शिवी दिली, कोणी मारलं तर आपण त्याला मारलं, आपले पैसे गेले तर आपण कोणाला बोललो की तुझे पण जातील आणि हे वगैरे ते. तर ह्या गोष्टी आहेत, ह्या रिॲक्शन्स आहेत आपल्या, ज्या हे बिहेवियर हे डिफाय करतं कशाला, की कृष्णाने ही गोष्ट माझ्या आयुष्यात घडवून आणली आहे, ती माझ्या चांगल्या करता आणली आहे. ह्या फंडामेंटल प्रिन्सिपलला आपण निगेट करायचा प्रयत्न करतो.
आणि त्यावेळी मग आपण रिॲक्ट करतो त्याला की सेइंग दॅट नाही, हे माझ्या आयुष्यात व्हायलाच नव्हतं पाहिजे, मग असं का झालं, का होऊन देणार, मी होऊन देणार नाही, आणि मग रिॲक्शन्स आपल्या होतात. त्यामुळे काय होतंय की आपण ह्या गोष्टींना स्वतःशी रिलेट करतो, अटॅच होतो भरपूर, आणि मग नंतर त्याला आपण रिॲक्शन देतो. म्हणजेच काय की आपण भौतिकच्या डायरेक्शनला चालत चाललोय आणि आध्यात्मिकच्या विरुद्ध डायरेक्शनला आपण चालतो. तर जेवढं आपण भौतिकच्या डायरेक्शनला चालत जाऊ तेवढं आपण आध्यात्मिक दृष्ट्या आपण विचार करणं कमी कमी करतो. म्हणजेच काय की तो जो आध्यात्मिक दृष्ट्या आपल्याला आनंद मिळणार आहे त्याच्यापासून आपण लांब 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 चाललोय, आणि भौतिक दृष्ट्या जो आनंद किंवा दुःख आहे त्याच्या डायरेक्शनला चाललोय आपण. तर जी एक एक इच्छा असते की मला माझ्या सांसारिक इच्छा पूर्ण झाल्या पाहिजेत, आणि ही इच्छा ती इच्छा वगैरे, त्याची जेवढी आपल्याला एक म्हणजे स्ट्रॉंग असेल इच्छा, की जेवढी आपल्याला एक ग्रीड म्हणतो ना आपण, ती जेवढी जास्ती तेवढी आपण आध्यात्मिक दृष्ट्या आपली इच्छे कमी 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 होत जातात. मानसिकरित्या जर आपण कृतीचा जर त्याग केला तर म्हणजे काय करतोय आपण, आपण शरीराला आणि आत्म्याला वेगळं समजतोय, आणि शरीराच्या ऍक्शन्सला आत्म्याला रिलेट करत नाही आपण. त्यामुळे काय होतं की बाबा कोणीतरी माझ्यावर चिडला, नो प्रॉब्लेम, तो शरीरावरती चिडलाय, तो तर माझ्या आत्म्याला बघूच शकत नाहीये, म्हणजे आत्म्याला म्हणजे मला बघूच शकत नाही, तो माझ्यावर नाही चिडला, मी कशाला वाईट वाटून घेऊ. किंवा तो असं विचार करतो की माझं हे कर्म असं, मी कधी मागच्या जन्मी कोणाचं काही वाईट केलं असेल ज्याच्यामुळे ते आता मला ते रिझल्ट मिळतोय त्याचा, आणि म्हणून तो बोलतो की ठीक आहे, मला माझा रिझल्ट मिळाला, हिसाब चुकता झाला, नथिंग टू वरी अबाउट, लेट्स मूव्ह अहेड. त्यामुळे भावनिकरित्या आपण गुंतत नाही त्याच्यामध्ये, आणि जेवढं आपण भावनिकरित्या कमी 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 गुंततो तेवढं आपण आध्यात्मिक दृष्ट्या आपण चालत जातो. त्या आपल्याला आपल्या एका स्वरूपाची जाणीव होते की मी खरा जो आहे तो आत्मा आहे, हे माझं मेन स्वरूप आहे. आणि जेव्हा आपल्याला हे समजतं त्यावेळी आपल्याला शरीरामध्ये होणाऱ्या यातनांशी आपण कमी 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 रिलेट करतो, आणि आपल्याला तो आनंद, स्पिरिच्युअल आनंद जो आहे तो एक्सपिरियन्स करायला मिळतो. आणि जी कृष्ण जो आहे तो आनंदाची सर्वोच्च पातळी आहे, ती हायेस्ट सुप्रीम लेवल आहे. तर जेव्हा आपण ती जाणीव ठेवतो आणि कृष्णाकडे पोचायचा प्रयत्न करतो त्यावेळी मग आपल्याला मॅक्सिमम मॅक्सिमम हॅपीनेस मिळवू शकतो आपण. त्यामुळे कृष्ण बोलतोय की तुम्हाला मॅक्सिमम हॅपीनेस मिळवायचा असेल तर ह्या शरीरातनं बाहेर पडण्याची आवश्यकता नाहीये. तुम्ही ह्या शरीराचा जसा चांगला जास्तीत जास्त वापर करू शकता तो वापर करून हा तुम्ही मॅक्सिमम आनंद मिळवू शकता. तुम्ही संत तुकारामांना कधी दुःखी झाले आहेत असं कुठे वाचलंय? कुठेच नाही. कारण ते त्या शरीरामध्ये राहून सुद्धा ते त्या मेंटल पातळीवरती पोहोचलेले, की ते विठ्ठलाच्या चरणांवरतीच होते नेहमी. त्यांना माहिती होतं की कोणतीही फिजिकल ऍक्शन परफॉर्म करा, भौतिक ऍक्शन परफॉर्म करा, सुख मिळणार नाहीये. 100% सुख विठ्ठलांच्या चरणांवरतीच आहे, हे त्यांना परफेक्टली माहिती होतं. कधी तुम्ही कोणत्याही वैष्णवाला असा दुःखी चेहरा, अरे बाबा माझे 4 पैसे गेले, कोणी चोरले म्हणून दुःखी झालाय, असं कधी बघितलंच नसेल तुम्ही. कोणत्याही वैष्णवाच्या चरित्रामध्ये किंवा श्रीमद भागवतम मध्ये तुम्ही कुठेही असा एकही श्लोक वाचता येणार नाही, ऐकू येणार नाही तुम्हाला, त्याच्यामध्ये एक भक्त कृष्णाचा भौतिक गोष्टी काहीतरी घडल्यामुळे, चुकीची घडल्यामुळे तो दुःखी झालेला. का तर ते त्यांना स्पिरिच्युअल आनंद मिळवतात ते ह्या शरीरात राहून सुद्धा. तर हे कृष्ण इथे आपल्याला एक्सप्लेन करतो. ओके, तर मेन टेकअवे ह्या श्लोकाचा आहे की टू अंडरस्टँड की वी आर वन ऑफ द डुअर्स, वी आर नॉट द ओनली डुअर. कर्म जे होतं, कार्य जे केलं जातं ते 3 फॅक्टर्स मध्ये होतं. दुसरा आणि तिसरा फॅक्टर 14 आणि 15व्या श्लोकामध्ये आपण पुढच्या आठवड्यात बघूया. ओके, आणि आपण एक फॅक्टर आहोत. होतं काय की एखादी गोष्ट जेव्हा चांगली घडते त्यावेळी आपली टेंडन्सी असते आपल्याला कोणीतरी चांगलं बोलावं, क्रेडिट द्यावं वगैरे, म्हणून आपण बोलतो की ती मी केली.
जेव्हा आपण जेव्हा शेतकरी जो असतो तो फळ फूल वगैरे जेव्हा तो घेतो झाडाचं, त्यावेळी तो नाही बोलत की मी हे झाड लावलं, बीज मी पेरलं, त्यामुळे मी ह्याचं संपूर्ण जे कार्य झाले ते मी केलेलं आहे म्हणून. त्याला माहितीये त्यांनी फक्त 2-4 गोष्टी केल्यात. जमीन नांगरली, त्याच्यात बीज पेरलं आणि झाडाला आणि ह्याला बीजाला किंवा झाडाला फळाफुलं करता पाणी घातलं त्याला. हा, पण त्या जमिनीमधनं येणारे न्यूट्रिएंट्स ते त्यांनी नाही दिले. बीजाची निर्मिती त्यांनी नाही केली, ते आधीच्या झाडांनी केली. नंतर पाणी त्यांनी नाही बनवलं, त्यांनी फक्त घालण्याचं काम केलं. जे सूर्य किंवा चंद्राकडनं जे प्रकाश मिळाला, ज्याच्यामुळे फळं फुलं आली जन्माला, ते त्यांनी नाही केलं. हवा त्यांनी नाही दिली. त्याला हे सगळं जाणवत असतं शेतकऱ्याला. तो फक्त 2-4 गोष्टी करतो, बाकीच्या गोष्टी प्रकृतीने केलेल्या असतात. तर तीच प्रकृती ही सेकंड डुअर झाली, जे तो 14व्या श्लोकात सांगतो. आणि तिसरा जो डुअर आहे तो म्हणजे परमात्मा, जे आपल्याला 15व्या श्लोकात आपण त्याबद्दल शिकू. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे? तर एकच प्रश्न मनात आलेला आहे प्रभूजी, कदाचित आपण तो मागच्या वेळेस कव्हर केलेला असेल, पण म्हणजे आत्ताच जसं आपल्याला म्हणजे आपण भगवद्गीता शिकतोय त्याच्यामुळे कळतंय की कृष्ण भगवान हे सर्वोच्च परम सुख देणारी गोष्ट आहे आपल्याला. तर जस्ट एक मनात विचारायला प्रभूजी, आता तुम्ही जेव्हा संत तुकारामांचं एक्झाम्पल देत होते तेव्हा, की हे सगळे म्हणजे जे ज्ञानेश्वर म्हणा किंवा संत तुकाराम म्हणा, यांच्या वेळेस म्हणजे सॉरी मला आता कळत नाही की कसं विचारावं, पण यांच्या वेळेस यांनी विठ्ठल भगवानांना किंवा यांना असं का चूज केलं होतं? तेव्हा पण तर भगवद्गीता हीच प्राचीन आहे. आणि मला हे पण मान्य आहे, म्हणजे सॉरी हा फारच एकदम, तरी पण माझ्या मनात असं आलं. आणि हे पण आपण म्हटलेलं आहे की आपण देवी देवतांची पूजा वगैरे करतो, तर जरी ते सर्वोच्च नसले तरी ते त्यांचे परम भक्त आहे कृष्ण भगवानांचे. हे आपण मागच्या वेळेस म्हणजे आपल्या याच्यामध्ये पण जस्ट एक मनात प्रश्न आला म्हणून मी विचारते प्रभूजी. तुमचा प्रश्न काय म्हणजे एक्झॅक्टली, की संत तुकाराम एवढे हाय लेवलचे डिवोटी होते, भगवद्गीता त्यावेळी पण होती, मग त्यांनी कृष्णाची पूजा का नाही केली, विठ्ठलाची पूजा का केली? एम आय अंडरस्टँडिंग इट करेक्टली? हा हा प्रभूजी, येस. ओके. सो विठ्ठल आणि कृष्ण हे सेमच आहेत. विठ्ठल म्हणजेच कृष्ण आहेत आणि कृष्ण म्हणजेच विठ्ठल आहेत. तर एकदा थोडं बॅकग्राऊंड आहे त्याला, मी त्या डिटेलमध्ये नाही जात आहे मी, पण एकदा कृष्णाला राधाराणीची आठवण झाली आणि त्यांनी काहीतरी झालं आणि राधाराणीचं रुक्मिणी समोर नाव घेतलं. तर रुक्मिणीला वाईट वाटलं. ती बोलली की मी इथे तुमच्या समोर आहे तरी सुद्धा तुम्हाला राधेचं आठवण का होते, म्हणून ती रुसली त्यांच्यावरती. ती रुसली आणि हे सगळं म्हणजे हे घडलेलं ठरवलेलं असतं, हे प्लॅन्ड असतं, त्याच्या मास्टर प्लॅनची गोष्ट असते. तर आणि ती रुसली आणि ती तिकडनं निघाली ती आणि ती आली पंढरपूरला. मग कृष्ण पण तिच्या मागे मागे धावत आला आणि तो पण पंढरपूरला आला आणि तिला तो हे कन्व्हिन्स करत होता, तिचा राग काढत होता वगैरे. आणि मग ते नंतर ह्याचं ते इन्सिडेंट झाला ना आपला पुंडलिकचा, ज्याच्यामुळे वीट दिली आणि त्याला उभं केलं तिकडे वगैरे वगैरे. तर ती पूर्ण जी स्टोरी जी आहे ना, इट इज कृष्ण हिमसेल्फ हू हॅज कम टू पंढरपूर रुक्मिणी बरोबर. त्यामुळे विठ्ठल इज नॉट डिफरंट दॅन कृष्ण अँड कृष्ण इज नॉट डिफरंट दॅन विठ्ठल. दॅट्स ऑल. कृष्ण इथे श्यामसुंदर रूपमध्ये आहे, बासरी वाजवतोय आणि पाय असे वाकडे ठेवून उभा आहे. कृष्णच इथे विठ्ठल म्हणून करकटावरी ठेवून कमरेवरती हात ठेवून उभा आहे, बस. दॅट्स ऑल. आपण ड्रेस सकाळी ऑफिसला जाण्याकरता एक घालतो, घरी आल्यावरती एक ड्रेस घालतो, नाईट ड्रेस म्हणून अजून एक ड्रेस घालतो. तर आपण व्यक्ती बदलत नाही ना, फक्त ड्रेस आपला चेंज होतो. तर तेच आहे, ते एक्झॅक्टली सेम आहे. विठ्ठल आणि कृष्णामध्ये काहीही डिफरन्स नाही.
ओके आणि प्रभूजी. प्रभू एक प्रश्न एक होता. हे आहेत ना, काय म्हणतात त्याला, गोविंद गोविंद मना लागलिया छंद, तुकारामांचा अभंग आहे. तर मग जर का ते विठ्ठल आणि कृष्ण जर डिफरंट असते तर गोविंदाचे काय भक्ती करतायत ते? हं? तर अजून एक बहुतेक हा नामदेवांचा अभंग होता. हाची नेम आता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंद हे. काय फॅन्टास्टिक वर्ड्स आहे. हाची नेम आता. आता आपण भगवद्गीता शिकतोय. वी आर ग्रॅज्युअली मुव्हिंग ऑन द स्पिरिच्युअल पाथ. म्हणजेच काय, तर वी आर एबल टू अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ वॉकिंग ऑन द स्पिरिच्युअल पाथ. तर ऍट अ सर्टन पॉइंट ऑफ टाइम आपली ती रिअलायझेशन ह्या लेवलला पोहोचेल की आपण डिसाईड करू की नाही रे, आतापर्यंत मी 24 आवर्स माझे भौतिक गोष्टींकरता टाकले, पण आता दिवसाला कमीत कमी 1 तास तरी मी कृष्णाकरता काढणार. पूर्ण 24 नाही करू शकलो तरी. तुम्ही एक नेम घेताय, तुम्ही नियम बनवताय स्वतःच्या आयुष्यामध्ये. तर नामदेव काय बोलताय, हाची नेम आता न फिरे माघारी. आता मी परत नाही जाणार. मी आता 1 तास कृष्णाला डेडिकेट करायचा नियम बनवलाय ना, मी तो कमीत कमी तो करणारच करणार. एक वेळ मी तो वाढवीन, पण मी कमी नाही करणार. न फिरे माघारी म्हणजे माघार नाही घेणार मी माझ्या नियमापासनं. का? तर बैसले शेजारी कोण? गोविंद हे. माझ्या शेजारी गोविंद बसलेत. हाऊ कॅन आय फॉरगेट हिम अँड गो बॅक टू माय मटेरियल ऍक्टिव्हिटीज? इम्पॉसिबल. हा काय फॅन्टास्टिक अभंग आहे बघा. त्यामुळे गोविंद हे कृष्णच आहे, जे विठ्ठल आहे. नामदेवांनी कोणाची पूजा केली? हरे कृष्णा. सुहास प्रभू, तुम्ही हात वरती केलेला. हो प्रभूजी, ऍक्च्युली कम्पेअर नसतं करायचं, पण विषय निघाला म्हणून कम्पेअर करतो. आपण मागे एकदा सांगितलं कृष्ण हा अवतारी आहे बरोबर. आणि राम राम नरसिंह, म्हणजे माझी लेवल पण नाही ती की कम्पेअर करायचं, पण एक ज्ञान म्हणून विचारतोय प्रश्न. हा, आणि राम आणि हे बाकीचे अवतार आहेत ते अवतार आहेत, आणि बरोबर कृष्ण अवतार म्हणजे ऍज इट इज. बरोबर. विठ्ठल जे आहेत ते अवतारी आहेत का अवतार आहेत? विठ्ठल आणि कृष्ण हे डिफरंट नाहीच आहेत. त्यामुळे कृष्ण जे आहे तेच विठ्ठल आहेत. कृष्ण राम जे आहेत तेच, कृष्ण राम जे आहेत स्वतः ना विठ्ठल म्हणून. आणि राम जे आहेत तेच कृष्ण आहेत की टेक्निकली अवतार आणि अवतार? हा, टेक्निकली जर तुम्ही बघितलं ना, अतिशय डीप लेवलवरती जाऊन वगैरे, तर यू विल फाइंड. आणि आपल्या आचार्यांनी ते क्वालिटीज जे आहेत दोघांमध्ये, काय डिफरन्सेस आहेत ते सगळे लिहून ठेवलेले आहेत ते. ओके. काय होतं की आता ज्या स्टेजला आपण आहोत त्या स्टेजला हे टॉपिक्स डिस्कस केलं ना, की इट कॅन ओनली क्रिएट कन्फ्युजन. इट कॅन ओनली फील की बाबा देर इज अ डिफरन्स. मग मी कृष्णाची करावी का रामाची करावी? काहीही डिफरन्स नाहीये. तुम्ही कृष्णाची पूजा करा, रामाची पूजा करा, इट्स वन अँड द सेम. विष्णूची पूजा करा, इट्स वन अँड द सेम. नरसिंहाची करा, इट्स वन अँड द सेम. जेव्हा तुम्ही डीप लेवलवरती जाल टू फाइंड आउट की बाबा मग हे का वेगळे वेगळे आले, तर मग तुम्हाला कळून येईल की ह्या दोघांमध्ये काय मायनर डिफरन्स आहे म्हणून. ओके. आणि ही जी फिलॉसॉफी आहे ना, ही क्रिएशन कशी घडली मटेरियल वर्ल्डची, ते भागवतम मध्ये 3ऱ्या स्कंधामध्ये, 5व्या स्कंधामध्ये, 10व्या 11व्या वेगळ्या वेगळ्या स्कंधांमध्ये वेगळ्या वेगळ्या डिटेल्समध्ये सांगितले. ती आपण ज्यावेळी ते वाचायला जाऊ त्यावेळी तुम्हाला मोर अँड मोर डिटेल्स कळतील त्याचे. त्यावेळी तुम्हाला हे डिफरन्सेस कळतील की राम आणि कृष्णामध्ये काय डिफरन्स आहे, कृष्ण आणि बलराम मध्ये काय डिफरन्स आहे का नाहीये. आणि नंतर संकर्षण कोण आहे, प्रद्युम्न, अनिरुद्ध, वासुदेव कोण आहेत, महाविष्णू कोण, गर्भोदक्षाई विष्णू कोण, क्षीरोदक्षाई विष्णू कोण, हे सगळे तुम्हाला डिटेल्स अजून कळून येतील. तेव्हा ऍट द करंट स्टेज दॅट वी आर इन, इट इज ओके टू अंडरस्टँड की दे आर वन अँड द सेम. टेक्निकली देर इज अ मायनर डिफरन्स, दॅट्स ऑल. अरे ऍक्च्युली हा प्रश्न मी अगोदर विचारलाय का इस्कॉन मध्ये गेलेलो. त्यांनी सांगितलं तुम्ही फक्त जे नाम आहे ना ते शुद्ध मनाने घ्या, बाकी गरज नाही. तसं विषय हे मला परफेक्ट वाटलं. हा, मिनिंग टेक्निकली त्यांनी जे उत्तर दिलं ते अगदी बरोबर आहे. पण काय होतं, अशा उत्तरांनी ना माणसाची जी क्युरिओसिटी असते ना ती सॅटिस्फाय होत नाही.
त्यामुळे समहाव पर्सनली स्पीकिंग, मिनिंग मी हे नाही बोलत की त्यांनी जे उत्तर दिलं ते बरोबर नाही वगैरे. मला एवढं सांगायचं की मी शक्यतो क्युरिओसिटी सॅटिस्फाय करायचा प्रयत्न करतो, आणि ज्या स्टेजला आपण आहोत त्या स्टेजला जे अप्रोप्रिएट आन्सर आहे ते देऊन क्युरिओसिटी सॅटिस्फाय करायचा प्रयत्न करतो. त्यामुळे उत्तर मिळाल्यासारखं पण होतं, आणि अजून डिटेल्स हवे असतील तर वी कॅन इम्प्रूव्ह अवर नॉलेज बाय रीडिंग सर्टन मोर थिंग्स. असं. थँक्यू बरोबर. हरे कृष्णा. Hare Krishna, Hare Krishna.